मिरजेत गॅस घोटाळा उघड. घरगुती सिलेंडर थेट बेकायदेशीर रिफिलिंग अड्ड्यांवर. प्रशासन झोपेत. डिजिटल सांगली न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रकार कैद. जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न. मिरजेत शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भारत गॅस एजन्सीकडून अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर थेट बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांना पुरविले जात असल्याचा प्रकार डिजिटल सांगली न्यूजच्या कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. मिरजेत नागरी वस्त्यांमध्ये खुलेआम सुरू असलेल्या रिफिलिंग अड्ड्यांवर घरगुती सिलेंडर उतरविले जात असल्याचे दृश्य समोर आले आहे. भारतनगर 100 फुटी रस्त्यावर असलेल्या एका अड्ड्यावर एजन्सी वाहनातून सिलेंडर पुरवठा होत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. हा व्यवहार इतक्या उघडपणे सुरू असताना प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांच्या मोबाईलवर सिलेंडर वितरित झाल्याचे खोटे SMS पाठवले जातात. प्रत्यक्षात मात्र तोच सिलेंडर बेकायदेशीर रिफिलिंग अड्ड्यांवर वळविला जातो. म्हणजेच नागरिकांच्या हक्काचा अनुदानित गॅस काळ्या बाजारात विकला जात असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे. नागरी वस्तीत सुरू असलेले हे रिफिलिंग अड्डे मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकतात. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना गॅस भरण्याचे काम सुरू आहे. आग लागल्यास अथवा स्फोट झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकातून उपस्थित होत आहे. दररोज शेकडो घरगुती सिलेंडर अशा अड्ड्यांवर वळविले जात असल्याची चर्चा असून जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, अशी शंका व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित गॅस एजन्सी, रिफिलिंग अड्डे चालक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा मिरजेत अनुदानित गॅसचा हा काळा बाजार आणखी फोफावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिरजेत सुरू असलेल्या या गॅस घोटाळ्याने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा आणि हक्काचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आता प्रशासन जागे होणार का, हा सवाल नागरिकातून वारंवार केला जात आहे.